शिक्षण संस्था महामंडळ असेल, पुणे जिल्हा संस्था चालक मंडळ ही संलग्न असणारी संस्था आहे. इथून जी चर्चा होते या चर्चेच्या माध्यमातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रामुख्याने राज्याच्या पातळीवर चर्चेला येतात. आता एक चर्चेच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून आलं की प्रत्येक संघटनाची तोंड वेगळी वेगळी आहे. आता माननीय मुख्याध्यापक सरांनी बोलून दाखवलं समन्वय पाहिजे, शिक्षकेतर, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांनी एकत्र येऊन जर विचार विनिमय केला आणि काही निर्णय घेतला तर या सरकारला या शैक्षणिक शक्ती पुढे झुकावं लागेल. परंतु हे एज्युकेशन डिपार्टमेंट ब्लॅकमेल करून वाटमारी कसं करायची आणि यांना यांच्यात फूट कशी पाडायची याचं धोरण अवलंबलेलं आहे. शिक्षक संघटनेत फूट आहे, 10 संघटना झाल्या. शिक्षकेतर संघटना फक्त एकच आहे बघा. मुख्याध्यापक संघटनेने की 2 भाग झाले होते मध्यंतरी, आता काय मला माहित नाही. शक्तीचं विभाजन झालं की त्याचा फायदा सरकारला होतो. सरकार हे सरकारच असतं. तिथे जाऊन आपली किती जवळची माणसं असल्यानंतर तिथे गेल्यानंतर धोरणात्मक निर्णयांच्या बरोबर त्यांना राहावं लागतं. म्हणून आपले प्रश्न आपल्याला सोडून घ्यायचे असतील तर त्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही. मी संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. 1977 ला मी संप केला होता शिक्षकांनी, आठवतं का त्यावेळेचे शिक्षक? या नारायणच्या शाळेत इथूनच त्याची सुरुवात झाली. त्यावेळेचे सर विवी कुलकर्णी सर, वसंतदादा असताना विवी कुलकर्णी सर मुख्याध्यापक होते, आरण्यके सर, पवार सर. दादा म्हटले एकही दमडा देणार नाही, तेच ना? हा, एक पैली देणार नाही, एक पैली सोडणार नाही. तर इथं पहिली सभा झाली आमची नारायणकर आणि या शाळेचेच एक विद्यार्थी तुना माताडेचं हे शिक्षक आमदार म्हणून निवडून आले. सरकार पडलं, शरद पवार साहेबांचं सरकार आलं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आपल्याला महागाई भत्ता, वैद्यकीय भत्ता, घरभाडे भत्ता या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. 2000 नंतर कालाचं चक्रच बदलून गेलं. 2000 नंतर काय झालं कोणाचं, जे दिलंय ना ते काढून घ्यायचं सत्र सुरू झालं. शिक्षण सेवक योजना जन्माला आली. शिक्षकेतर सेवक भरती एक 2005 पासून बंद झालं. 12% अनुदान देत होते तेही बंद केलं. कमी पडलं की काय म्हणून पवित्र पोर्टल 2017 साली आणलं आणि आपल्या शिक्षकांना शिक्षकाची शिकार करण्याचे काम त्यांनी केलं. पूर्ण यंत्रणा संस्थांच्या हाती होती. 1998 पूर्वी पूर्ण यंत्रणा शिक्षण संस्थांच्या ताब्यात होती. 1998 ला मला म्हणलं ते राघवेंद्र पाटील साहेब की माझ्यानंतर इथं काही शिल्लक राहणार आणि खरंच ठरलं. काय आपल्याला आता शिक्षक नेमता येते तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. तुम्हाला मर्जीप्रमाणे 11वी 12वीला प्रवेश देता येतात नाही. शिक्षकेतर नेमता येतो नाही. एकही शिक्षक नाही, शिक्षकेतर नाही एकही. अहो या 2010-15 पर्यंत एकही शिक्षकेतर शिल्लक राहत नाही. संपले, सगळे रिटायर झालेले. मग काही झाडू मारायचे हेडमास्टरनी काय अवघड आहे. आणि म्हणूनच यासाठी संघर्ष करण्यासाठी, सरकार बरोबर चर्चा करण्यासाठी महामंडळानं मे मध्ये एक प्रोग्राम आखलेला आहे. त्यात आमची पहिली मागणी राहणार आहे की पवित्र पोर्टल योजना संस्था चालकांच्या अधिकारावर अतिक्रमण ती काढून घ्यावी, रद्द करावी. त्याच्याबद्दल आता हायकोर्टामध्ये 10 ते 15 केसेस चालू आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई, खंडपीठात. वेतनेतर अनुदान 2005 पासून बंद केलेलं आहे. जसं शिक्षकांना एकूण वेतनाच्या पूर्वी 88% पगार आपल्या वेतनासाठी आणि 12% अनुदान शिक्षण संस्थांसाठी. तुम्ही दर महिन्याला शिक्षकाला पगार देता का नाही? 12% अनुदान इथं द्या, 88% त्यांना. आमचं काय म्हणतात, कसला हिशोब मागताय, बोलत नाही पैसा. परीक्षा पद्धती काय आता तुमच्या हातात राहिलं. पूर्वी शिक्षक प्रत्येक शाळा बघा, मी इथे 1000 वेळा येऊन गेलो की प्रत्येक शाळा आपापल्या परीक्षा, आपापल्या प्रश्नपत्रिका तयार करणं, रिझल्ट लावणं ही कामं करत होती. त्यानंतर मुख्याध्यापक संघाने प्रश्नपत्रिका संच काही 10-15 शाळांचाही संच असू शकतो. त्या परीक्षा पद्धती शासनाचा हस्तक्षेप केला. परीक्षा पद्धत ठरवणार आम्ही, तुम्ही नाही ठरवायची. आणि त्यामुळे सगळा घोळ झालेला आहे. एज्युकेशन पॅटर्न कसं आहे बघा ना. प्राथमिकचे वर्ग कोणते सांगा,
त्याच्यातली गोळ आहे. काही 5वीचे वर्ग माध्यमिकला आहे, काही हायस्कूल आपलं प्राथमिक शाळा काही ठिकाणी 8वीचे वर्ग सुरू करतायत. आणि त्याच्यामुळे काय होतं, सरप्लस शिक्षक समाजनाचा प्रश्न 74 पासून आज तगत काय नाही. म्हणून पॅटर्न निश्चित पाहिजे. प्रायमरी कशाला म्हणजे 1 ते 4, 5 पासून 10 पर्यंत माध्यमिक आणि मग उच्च माध्यमिक. तुम्ही माध्यमिकला नाहीसं करायचा प्रयत्न चालवलेला. जर आपण जागे झालो नाही तर अशीच काटछाट होत राहणार. सर्व शिक्षा अभियान 98 सालानंतर हा कायदा जो आला ना 2009चा, तेव्हापासून सर्व शिक्षा अभियानाचा जो पैसा आहे ना तो प्रायमरीकडे वळाला, सेकंडरीला मिळालेलाच नाही. पूर्वी तो पैसा मिळायचा आणि काही प्रमाणात आपलं प्रगती त्यामुळे करता येतो. शिक्षण कायद्याचं पुस्तक हे 81 ते 16 जुलै 1981. त्यानंतर मॉडिफाय केलं होतं 87 साली. त्यानंतर आहे तसं आहे. त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी काही कालबाह्य झालेल्या आहेत. एकीकडे आपण शिक्षण कायद्याप्रमाणे शाळा चालवायची का अगदी कायद्याप्रमाणे चालवायची असा संभ्रम काही शाळेमध्ये निर्माण होतो. प्रायमरीला वेगळा नियम, सेकंडरीला वेगळा नियम. आणि म्हणून ज्या राज्यामध्ये ऑलरेडी कायदा आहे, शिक्षण कायदा आहे, तिथं RTI कायदा स्वीकारायचा का नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या राज्याला सरकारनं त्यावेळी दिले होते. आपण आहारी गेलो, कारण नसताना ते स्वीकारलं आणि ते सगळं आपल्या डोक्यावर आता दिसलं आणि आता प्रश्न निर्माण होत आहे. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चर्चा झाली. सेंट्रल सिस्टीम म्हणतात ना त्याला, ते कोण ठरवणार? पूर्वी तुम्हाला पाहिजे तिथे जाऊन ऍडमिशन घेता येतं, खुलं वातावरण, कुठे घ्या, या कॉलेजला घ्या, त्या कॉलेजला घ्या, जिथं चांगलं शिक्षण तिथे घ्या, काही. आणि आता तिथं जायचं, उमरे झिजवायची, कागद झिजवायची, पैसा खर्च करायचा, काय चाललंय? प्रवेश होत नाही आणि त्रास होतो. आता जुन्नर मधला एखादा विद्यार्थी आहे, त्याला पुण्यात टाकलं, परवडणार आहे का? तिथं राहा, जागेचं भाडं आलं, खायचं आलं, आणि मग त्या शाळेमध्ये त्या एरियामध्ये त्याला प्रवेश मिळणं महत्वाचं आहे. तेव्हा ही सेंट्रल सिस्टीम जी आहे ती आपल्या मुळावर आहे. हे सगळे प्रश्न कसे आहेत? चर्चेसाठी सरकार ठोस पाऊल उचलत नाही. आणि म्हणून परवा जी आमची मिटिंग झाली महाराष्ट्र राज्याच्या महामंडळाची, त्यात मी असं बोललो की 77ला जसा एकदा संप केला, शाळा बंद केल्या होत्या. 54 दिवस बंद होती नारायणगावची शाळा. आरोन सरांनी त्याचं नेतृत्व केलं. जुन्नरचे शंकरराव गुट्टे पाटील त्याला बंद, ओतूरची शाळा बंद होती, त्यावेळी बबनराव डुमरे सर यांनी त्याचं नेतृत्व केलं. सगळं प्रत्येक शाळेपर्यंत मी तालुक्याच्या प्रत्येक जवळजवळ 80 शाळा मी कव्हर केल्या. आता 100च्या पुढे गेली संख्या. सगळ्या शाळा मी कव्हर केल्या. त्यावेळेची माणसं तर रिटायरी झालेली. तर शिक्षक, शिक्षकेतर आणि शासकीय कर्मचारी एकत्रित आल्यामुळे आम्हाला विजय मिळाला. शासकीय कर्मचाऱ्यांचा जबरदस्त पाठिंबा असल्यामुळं सरकार काही करू शकले नाहीतर शिक्षक त्यांच्या मनात नव्हतं सरकार. तसं त्यावेळी संस्था चालकांचा 77च्या संपामध्ये आपल्याला विरोध. अरे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा 8-15 दिवस बंद राहिल्या, नंतर सुरू झाली. उरुळीगंजची शाळा 15 दिवस बंद होती, नंतर सुरू झाली. पण आम्ही ते टिकून ठेवलं, सत्याग्रह केला, जेलमध्ये 14 दिवस जाऊन बसलो आम्ही. आणि त्याचा परिणाम काय झाला की सरकार बदलण्याची ताकद त्या संपामध्ये होती. सरकार पडलं, नवीन सरकार आलं आणि सरकारला या मागण्या मान्य कराव्या लागल्या. तसं संस्थांच्या, आता बघा, शिक्षकांसाठी मी संघर्ष केला, शिक्षकेतरांसाठी संघर्ष केला, पण शिक्षण संस्थांना काही त्यांचे अधिकार मिळावे म्हणून आपण काही संघर्ष केला का? कधी पाठिंबा दिला का? आपण म्हणता संस्थेने आम्हाला पाठिंबा द्या. आता आपण असं करू, आपण एकमेकांचा हात धरून चालतो. एखादा निर्णय घ्यायचा राज्य पातळीवर झाला आणि महाराष्ट्रात समजा 1 लाख शाळा आहे, 1 लाख शाळा बंद ठेवायची, काय आम्हाला जेलमध्ये घालायचं? टोटली जर शाळा सर्व आपण बंद केल्या, महिना 2 महिना या सरकारचं तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकेतर कर्मचारीवरची बंदी उठवा, आम्हाला शिक्षण संस्थांना शिक्षक नेमणुकीचे पूर्वत अधिकार द्या. 2005 पूर्वी होतं ना, 2017 पर्यंत. हे काय चालवलं खेळ? जाती हे आणा ते आणा, अरे कशाला पाहिजे? त्या तालुक्यात महसूल करायला नाही का मानव? त्या बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.